नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महादेव चाटे या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत अंबाजोगाईला। अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे। अंबाजोगाई म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते माता योगेश्वरी देवी, येथील शिक्षण संस्था, कॉलेजेस। नमस्कार मित्रांनो, आपण महादेव चाटे हे यूट्यूब चॅनल पाहत आहात। मित्रांनो, अंबाजोगाई हे तालुक्याचं ठिकाण आहे। हा तालुका बीड जिल्ह्यामध्ये येतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अंबाजोगाईतील पर्यटन स्थळे पाहणार नाहीत। पर्यटन स्थळांविषयी आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत। अंबाजोगाईतील योगेश्वरी देवी मंदिर असेल, हत्तीखाना असेल, बाराखांबी मंदिर असेल, मुकुंदराज स्वामी परिसर असेल, सर्व व्हिडिओ आपण महादेव चाटे या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता। या व्हिडिओमध्ये आपण अंबाजोगाई शहरातील सर्व माहिती, शहर बघणार आहोत कसं आहे, मार्केटमध्येही फिरणार आहोत। पाहूयात मार्केट कसं आहे। अंबाजोगाई शहराला शिक्षणाची पंढरी म्हणतात, शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, कारण अनेक चांगल्या संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस अंबाजोगाईमध्ये उपलब्ध आहेत। गव्हर्नमेंट कृषी महाविद्यालय आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे। आशिया खंडातला सगळ्यात मोठं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपलब्ध आहे। हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, अंबाजोगाई म्हटलं की आठवण येते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथरावजी मुंडे साहेब व आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा यांची। मित्रांनो, अंबाजोगाई शहराला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे। पूर्वीच्या काळी हा भाग निजामकाळी असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा। हैदराबाद संस्थानाच्या काळात अंबाजोगाई शहराला जिल्ह्याचा दर्जा होता। निजाम सरकारच्या काळात अंबाजोगाई हे निजाम सैन्य दलाचं मुख्य केंद्र होतं। अंबाजोगाई शहर त्या काळी मोमिनाबाद नावानं ओळखलं जायचं। तसेच त्या अगोदरच्या काळात अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंती नगर म्हणून अंबाजोगाई ओळखलं जाई। मित्रांनो, हैदराबाद संस्थानाविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक चळवळी केल्या होत्या। स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या उपस्थितीत 1935 साली योगेश्वरी मंदिर परिसरातील शाळेच्या ग्राउंडमध्ये परदेशी कपड्यांची होळी करण्यात आली होती। मराठवाडा मुक्तीसंग्रामाची चळवळ अंबाजोगाई येथेच पूर्ण झाली व मराठवाडा स्वतंत्र झाला होता। मित्रांनो, योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत योगेश्वरी महाविद्यालय येथे स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तीसंग्राम स्मृतिस्थळ येथे चांगल्या प्रकारे जतन केलेले आहे। येथे एक स्तंभ आहे मित्रांनो, त्यावर हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या चळवळीतील सर्व जणांची नावे लिहिलेली आहेत। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये। गेटला कुलूप असल्यामुळं आपण आतमध्ये जाऊ शकत नाहीत। होईल तेवढं मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आपल्याला अंबाजोगाईला येण्यासाठी एसटी बसेस सर्व ठिकाणाहून उपलब्ध आहेत। रेल्वे मार्गाने अंबाजोगाईला यायचं असेल तर जवळ परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन 25 किलोमीटर अंतरावर आहे व दुसरं लातूर रेल्वे स्टेशन 55 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, आपल्याला अंबाजोगाईला येण्यासाठी किंवा अंबाजोगाईहून कुठं जाण्यासाठी जर टॅक्सी सर्व्हिस पाहिजे असेल तर विश्वासू टॅक्सी सर्व्हिसचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आपण त्यांना कॉल करून टॅक्सी बुक करू शकता। मित्रांनो, आता आपण चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मंडी बाजाराकडे। आपण पाहू शकता हे आहे अंबाजोगाईचे मेन मार्केट।
ला लागूनच योगेश्वरी देवीचे मंदिर आहे। या मार्केटमध्ये आपल्याला जे खरेदी करायचं आहे ते सर्व मिळून जाईल। अतिशय गर्दी आपण केव्हाही गेलात तर या ठिकाणी पाहायला मिळेल। भाजी मंडई व फळांचं मार्केट याला लागूनच बाजूला आहे। मित्रांनो, अंबाजोगाई येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय अंबाजोगाई हे शासकीय कॉलेज येथे उपलब्ध आहे। मित्रांनो, या कृषी महाविद्यालयाचा परिसर आपण पाहू शकता। परिसर खूप मोठा आहे मित्रांनो। खूप चांगलं शासकीय कृषी महाविद्यालय आहे हे। येथे ॲडमिशन मिळण्यासाठी 12वीला मार्कही चांगले लागतात। मित्रांनो, हा आहे यशवंतराव चव्हाण चौक। लातूरहून अंबाजोगाईला आल्यानंतर पहिला हाच चौक लागतो। या यशवंतराव चव्हाण चौकातून गावामध्ये जात असताना थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे। यानंतर अंबाजोगाईमध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे। यानंतर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ज्याचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई। मित्रांनो, येथे आपल्या सुविधेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचं ATM ही उपलब्ध आहे। मित्रांनो, या रुग्णालयाचा परिसर खूप मोठा असून शासनामार्फत खूप या रुग्णालयाचा विकास केला आहे व आणखीनही विकास कामे चालू आहेत। खूप मोठमोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे दवाखान्याचं। सर्व अत्याधुनिक सुविधा येथे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या रुग्णालयात 20 रुपये नोंदणी शुल्क भरून आपण मोफत इलाज घेऊ शकता। आपण पाहू शकता मित्रांनो, रुग्णालयाचा परिसर खूप गर्दी असते या दवाखान्यात। आपण पाहू शकता मित्रांनो, हे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आहे। येथे ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप हुशार असावं लागतं, चांगले मार्क लागतात। मित्रांनो, खरेदीसाठी आपल्याला रिलायन्सकडून रिलायन्स स्मार्ट पॉईंट व कपडे खरेदीसाठी ट्रेंड्स अंबाजोगाईमध्ये उपलब्ध आहे। मित्रांनो, हे आपण पाहू शकता, हे योगेश्वरी कॉलेजचं ग्राउंड आहे। अंबाजोगाई शहरातील मोठमोठे कार्यक्रम असो किंवा खेळाच्या स्पर्धा असो, याच ग्राउंडवर सर्व कार्यक्रम स्पर्धा होतात। तर मित्रांनो, ही होती अंबाजोगाई शहराविषयी माहिती। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे मित्रांनो। धन्यवाद।